विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी तर छगन भुजबळही बैठकीसाठी उपस्थित. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बैठक. राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित. बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. विधानसभा अध्यक्षांवर दबाव. कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. कोल्हापूरच्या उत्तरेश्वर पेठसह अनेक भागात गढूळ पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे गढूळ पाणी. पालिका अधिकाऱ्यांचा दावा. चिमुकल्याच्या हातात दिले कारचं स्टेअरिंग. पालघरच्या महसूल विभागातील अधिकाऱ्याचा प्रताप. मुलाचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल. महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास सुरू राहणार. 26 आणि 27 फेब्रुवारीला भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून निर्णय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप. दिल्लीत होणाऱ्या संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार राहणार उपस्थित. दुबईच्या मैदानात आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला. कोण जिंकणार? हाय व्होल्टेज लढत. याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष. न्यूज 18 लोकमतवरही महा कव्हरेज. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. महाशिवरात्री निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास खुलं असणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 तारखेच्या पहाटे 4 वाजल्यापासून 27 तारखेच्या रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी हे मंदिर 24 तास खुलं असेल. तसेच या काळात व्हीआयपी आणि गर्भगृह दर्शन सुद्धा बंद असेल. शनी शिंगणापुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भावनांची खेळ सुरू असून त्यांची आर्थिक लूट केली जाते. देवाला चढवण्यासाठी आणलेले नारळ, प्रसाद यासोबतच पूजा साहित्य मंदिराच्या गेटवरती जमा करून घेतलं जातंय. त्यामुळे हे साहित्य पुन्हा दुकानात विकलं जातंय का असा सवाल नागरिकांनी केलाय. सोयगावातील पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश आलेत. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रथम हप्त्याचं वितरण करण्यात आलं. 10वीच्या परीक्षेत पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त महाराष्ट्राचा फज्जा उडाल्यानंतर या प्रकरणाची बोर्डानं गंभीर दखल घेतली आहे. अंदरसूल सुरगाणामध्ये झालेल्या कॉपी प्रकरणानंतर बोर्डानं नोटीस बजावत खुलासा मागितलाय. महाराष्ट्र आणि कर्नाटकात बस सेवेचा वाद चांगलाच चिघळलाय. महाराष्ट्रातील बसला कर्नाटकात काळं फासल्यानंतर कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बसेस परिवहन मंत्र्यांनी रद्द केल्यात. तर कर्नाटक सरकारनं देखील महाराष्ट्रात येणाऱ्या त्यांच्या बसेस रद्द केल्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसलाय. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ आणि परिसरात गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे गढूळ पाणी येत असल्याचा दावा पालिकेनं केला. लासलगावच्या विंचूरमध्ये बिबट्याने एका गोठ्यातील वासराचा फडशा पाडला. हा सगळा प्रकार शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये चित्रित केलाय. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. संगमेश्वर तालुक्यातील कडवई, मागजन, कुंभारखणी या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड सुरू आहे. विशेषतः सागवान वृक्षांची बेसुमार तोड केली जाते. वारंवार तक्रार करूनही वन खात्यानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. झाडं तोडून अवैधरित्या लाकडांची तस्करी सुरू असल्याचा संशय व्यक्त होतोय. मुळशी तालुक्यात वारंवार महावितरणची बत्ती गुल होत असल्यामुळे मुळशीकर चांगले त्रस्त झाले. त्यामुळे तालुक्यातील कामकाजावर सुद्धा परिणाम होत असल्यामुळे गावकऱ्यांनी थेट फडणवीसांना साकडं घातलंय. फडणवीसांना पत्र लिहून नियमित वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव शेतशिवारात विषबाधेमुळे 13 शेळ्यांचा मृत्यू झालाय. हळदीच्या पिकासाठी वापरलेल्या औषध टाकीतील पाणी प्यायल्यामुळे 42 पैकी 13 शेळ्यांचा मृत्यू झाला तर 15 शेळ्यांवरती उपचार सुरू आहेत.
पालघरमधील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची स्टंटबाजी समोर आली आहे. एका अधिकाऱ्यानं चक्क आपल्या लहान मुलाच्या हातात कारचं स्टेअरिंग दिलंय. मुलाचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्यामुळे चांगलीच टीका होतीये. रत्नागिरीतल्या बावशेवाडी ते गुहागर बायपास रोडवर उघड्यावरती टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतोय. दरम्यान नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील उटी परिसरात शेतकऱ्यांनी गव्हाला पर्याय म्हणून चण्याच्या पिकाची लागवड केली. सध्या पिकाच्या काढणीची लगबग सुरू असून 12 ते 13 क्विंटल उत्पादन होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. ऊसाच्या उत्पादनातील घसरण, उतार्यातील घसरण आणि साखर निर्यातीतील परवानगी यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होते. मात्र दुसरीकडे 77 साखर कारखाने बंद पडलेत. साखर उत्पादनात आतापर्यंत 50 लाख टनांची कपात झाली आहे. चारा टंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढताना दिसतेय. तर दुसरीकडे बैलजोडीची किंमत सुद्धा लाखात गेल्यामुळे बैलजोडी सांभाळणं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. द्राक्षाला चांगला भाव मिळतात. चोरट्यांनी द्राक्षाच्या बागेकडे आपला मोर्चा वळवलाय. निफाडमधील 2 द्राक्ष बागातील 80 क्विंटलहून जास्त द्राक्षावर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांचा फटका बसला. या घटनेमुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वर्ध्यात दूध घेऊन जाणाऱ्या गाडीनं अचानक पेट घेतला. एसी गाडी असल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज आहे. सुदैवानं जीवितहानी नाही. वसईच्या मधुबन इथल्या सुरक्षा मार्ट सिटीच्या काही अंतरावरती ऍक्टिवा आणि बाईकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत 3घांचा जागीच मृत्यू झालाय. तर एका जखमी तरुणावर नालासोपाऱ्यातल्या ओम साईराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे इंदोर महामार्गावरती अपघाताची मालिका सुरूच आहे. एका भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालाय. 1 जण गंभीर जखमी आहे. येवल्याच्या ममदापुरात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरासह किराणा दुकानाला भीषण आग लागली. सुदैवानं घरातली माणसं वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गालगत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत. यावेळी कामकाज समितीचा आढावा घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जरांगे पाटलांना वगळून त्यांची भूमिका न पटलेल्या मराठा संघटना एकवटल्यात. बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवरती हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षांवरती दबाव आहे. कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाहीच असा आरोप राऊतांनी केला. यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी चांगलंच धारेवर धरलं. राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागात होत असल्यामुळे त्यांनी जाब विचारत वाळू माफियांची यादी का नाही आणि कारवाई का करत नाही असं म्हणत चांगलीच खरडपट्टी काढली.